त्यामुळे सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की हा राजीनामा आधीच द्यायला हवा होता। सुनेत्रा पवार यांनी एवढी वाटही बघायला नको ती, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लवकर राजीनामा घ्यायला होता। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतः रुपाली चाकणकर यांनी पहिल्यांदाच ज्या पद्धतीचा दबाव खरात याची चौकशी होऊ नये यासाठी रुपाली चाकणकर यांनी आणला होता, ते पाहता आधीच या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता। आता त्यांची पोलीस चौकशी सुद्धा झाली पाहिजे, त्यांच्या आर्थिक व्यवहाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली जाते। अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी। अक्षय, इथून पुढे काय काय होऊ शकतं, सूत्र काय सांगतायत? मिलिंद सर, या सगळ्यात आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर यांना त्यांचं एकूण आतापर्यंत जे काही राजकीय कारकीर्द होती, जे काही पद त्यांनी मिळवले होते, ज्यासाठी त्यांनी अनेक तडजोडी केल्या होत्या, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं राज्याचं महिला आयोग अध्यक्षपदही गेलं त्यांच्या हातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपद या दोन्हीपासून त्यांना दोन्ही पदं गमवावे लागले आहेत। जर रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातले जर काही पुरावे SIT च्या चौकशीत पुढे आले, जर कुठल्या पीडितेने अशोक खरात प्रकरणातली तक्रार रुपाली चाकणकर यांच्याकडे लेखी स्वरूपात किंवा अत्यंत गांभीर्याने केली असेल आणि ते देखील दडपण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकर यांनी केला असेल, तर नक्की रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी केलं जाऊ शकतं। राहिला विषय की सातत्यानं सुषमा अंधारे असेल, त्यासोबतच रुपाली ठोंबरे असेल, हे त्यांच्या संपत्तीबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित करतात। तर जर रुपाली चाकणकर यांच्या बेहिशोबी संपत्तीचे काही पुरावे येत्या काळात जर कुणी पुढे आणून दिले, तर रुपाली चाकणकर यांच्या संपत्तीबाबतची चौकशी देखील त्यांची होऊ शकते। या सगळ्यात आपण बघतोय की आता एकूणच रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली। त्यांनी जे मिळवलेले दोनही पद होते, ते दोनही पदं गमवावी लागलेत आणि येत्या काळात चौकशीच्या भोवऱ्यात देखील रुपाली चाकणकर या नक्कीच अडकू शकतात। गेल्या अनेक दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात होते। त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या तेव्हापासून वैष्णवी हगवणे प्रकरण असेल किंवा इतर कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांच्यावरती काही आरोप केले जात होते, मात्र त्या आरोपाला फारसं गांभीर्यानं त्यांच्या पक्षाने घेतलं नव्हतं, त्यांना त्या पदावर ठेवलं होतं। मात्र अशोक खरात प्रकरण राज्यातलं अत्यंत संवेदनशील, गंभीर महिला अत्याचाराचं प्रकरण म्हणून ज्याकडे सध्या बघितलं जातं, या प्रकरणाची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं जे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे त्याच्या राजीनाम्याची मागणी होत होती। या राजीनाम्याच्या मागणीचं गांभीर्य लक्षात घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचे स्पष्ट आदेश दिले। जरी रुपाली चाकणकर त्यांची मानहानी किंवा त्यांचा अपमान लपवण्यासाठी या पत्रामध्ये स्वेच्छेने राजीनाम्याचा उल्लेख करत असल्या, तरीही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाच्या दणक्यानंतरच रुपाली चाकणकर यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागला, यात कुठलीही शंका नाही। कारण जसं सुषमा अंधारे म्हटल्या, जसं त्यासोबतच आपल्या रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं, रुपाली ठोंबरे म्हटल्या, जसं अंजली दमानिया म्हटल्या, ज्या सगळ्यांनी ज्या प्रकारे म्हटलं की जर नैतिकता आणि रुपाली चाकणकर यांचा जर संबंध असता आणि त्यांना खरंच सच्छत विवेक बुद्धीला स्मरून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा असता, तर रुपाली चाकणकर यांनी त्यांचं नाव या प्रकरणामध्ये पुढे आलं असतानाच, विरोधकांनी पहिल्या दिवशीपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना त्यांनी या सगळ्या किमान त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असता। मात्र असं नव्हता। त्यांनी अनेक दिवस आपल्याला कोणी राजकीय पाठबळ देतं का, आपल्याला कोणी मदत करतं का याची चाचपणी केली, मात्र देवेंद्र फडणवीसांच्या आदेशासमोर याचा टिकाव लागू शकला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जरी शब्दात त्यांची काही नेते पाठराखण करत होते, मात्र त्यांचंही काही चाललं नाही। अखेर रुपाली चाकणकर यांना आपलं पद गमवावं लागलं। आणि जर या सगळ्या प्रकरणात रुपाली या खोल चौकशी अगदी शेवटचा प्रश्न अक्षय, पुढच्या 2 दिवसात लगेच चौकशी होऊ शकते रुपाली चाकणकर यांची पोलिसांकडनं? अगदी थोडक्यात सांग। नक्कीच ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि जर या SIT चौकशीमध्ये प्राथमिकरित्या गेल्या काही वर्षांपासून अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांची जवळीक बघता जर त्यांना कुठल्या महिलेनी
रुपाली चाकणकर यांना आपण या सगळ्या संदर्भातली आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली होती, मात्र त्यांनी ती माहिती दडवण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांच्या जर लक्षात आलं तर रुपाली चाकणकर यांची नक्की येत्या 2 दिवसात चौकशी होईल. ठीक यात काही आहे शक्यता अक्षय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे अखेर रुपाली चाकणकर यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. यासोबतच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या, त्याचाही राजीनामा त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला आहे. तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. पुढच्या काही दिवसात रुपाली चाकणकर यांची पोलीस चौकशी होऊ शकते.